नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे रुद्रला आता समजतं की त्या साडी सेंटरमध्ये एक प्रॉब्लेम झालेला आहे. तिथल्या चेंजिंग रूममध्ये एक गोंधळ आहे. तेव्हा मात्र रुद्र आता विचार करायला लागलेला असतो, नक्की काय झालेलं आहे, कशामुळे ह्या गोष्टी झालेल्या आहेत, या गोष्टींचा विचार रुद्र करत असतो. तेव्हा मात्र इकडे रुद्र विचारतो त्याच्या मित्राला नक्की काय झालंय. तेव्हा तो सांगतो की मला शालूने तसं सांगितलेलं आहे. आता शालूने सांगितलंय म्हणलं की रुद्रने पूर्णपणे विश्वास ठेवलेला असतो आणि रुद्र या सगळ्या गोष्टी करायची तयारी करत असतो. इथे आता नेमकं आता विशाखा आणि त्याचबरोबर गिरीजा या दोघींनी सुद्धा ठरवलेलं असतं की ज्याने कोणी हे केलेलं आहे ना त्याला रंगेहात पकडायचं. म्हणून हे ह्या दोघीही तयारीत असतात आणि नेमका रुद्र डायरेक्ट येतो आणि चेंजिंग रूममध्ये घुसतो. चेंजिंग रूममध्ये रुद्र जातो आणि तिथं पाहू लागतो. तेव्हा मात्र रुद्रला माहीतच नसतं की काय झालेलं आहे आणि रुद्र मात्र विचार करत असतो की हे सगळं काय घडतंय आणि रुद्राला धक्का बसलेला असतो. त्याच वेळी नागेश्वर घोरपडे जो आहे त्याच्या हातामध्ये बांधायला दिलेला जो धागा असतो तो धागा तुटलेला असतो आणि गुरुजींनी नागेश्वरला सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही हा जो धागा आहे तो तुटू द्यायचा नाही असं गुरुजींनी नागेश्वरला सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र त्याच गोष्टी घडत असतात आणि नागेश्वर मात्र आता विचार करत असतो की असं कसं झालं आणि त्याचबरोबर त्याला भीती वाटायला लागलेली असते, मोठा अनर्थ होणार आहे की काय. पण आता इकडे गिरिजाने रुद्राला जेलमध्ये टाकलेला आहे. त्यामुळं गिरिजाच्या अंगावर मारायला गुंड पाठवलेले आहेत, ते म्हणजे उर्वशीने. उर्वशी काय आहे हे तर आपल्याला माहितीच आहे आणि हे सगळं उर्वशीने केलेलं असतं. उर्वशी मात्र हे सगळं मुद्दामून करत असते. आता गिरिजाचं रक्षण करायला तिथे रुद्र कसा धावत जाणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या नात्याला एक नवीन वळण मिळणार आहे. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे आता चहा मागितलेला असतो. आत्या चहा दे असं जेव्हा रुद्र बोलतो तेव्हा वासंती चहा घेऊन येते, कारण उर्वशी तिथं नसते. मग वासंतीने चहा दिल्यानंतर तेवढ्यातच तिथे आत्या म्हणजे उर्वशी आलेली असते आणि ती म्हणत असते की आज तू तिच्या हातचा चहा पिणार आहेस का. नाही, विचारलं मी म्हणून सांगितलं. तिच्या हातचा चहा पिणार आहेस का, हे जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र लक्षात येतं आणि त्याचबरोबर उर्वशी मग चहा देते आणि लगेचच तो चहा घ्यायची तयारी केलेली असते, ती म्हणजे इकडे रुद्रने. रुद्र म्हणतो की मी दोघींच्याही हातचा चहा पितो असं बोलणं चालू असतं आणि तेव्हा मात्र आई म्हणते की नाही नको, तुला त्रास होईल, दोघींच्याही हातचा नको पिऊ चहा असं आईने त्याला सांगितलेलं असतं आणि तो चहाचा कप घेऊन माघारी जाते. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा गरजेचं आहे तेव्हा मात्र बरोबर बोलायला येत असते ती म्हणजे उर्वशी, कारण या सगळ्या गोष्टी तिने केलेल्या आहेत. मग तिला लक्षात येतं की मी 8 दिवस नव्हते तर स्वतःच्या मुलाला स्वतःच्या ताब्यात घेण्याचाही प्रयत्न करत आहे, ही गोष्ट मी होऊ देणार नाही. तेव्हा उर्वशी म्हणू लागते मला वाटतं साखर नाहीये बहुतेक चहात, मी साखर टाकायची विसरली, थांब मी घेऊन आले असं म्हणत ती जाते. तिच्या डोक्यात चालू असतं की काहीही झालं तरी याची आई ह्याच्या जवळ जाता कामा नये, जर याची आई याच्या जवळ गेली तर खूप अवघड होणार आहे, एवढंच तिला वाटत असतं आणि म्हणूनच ती धावतच जाते आणि रुद्रच्या आईला विचारू लागते. रुद्रच्या आईला म्हणत असते की हे सगळं काय चाललंय आणि तो त्यावेळेस रुद्र तिला समजत असतो. रुद्र म्हणत असतो की नाही आत्या तसं काही नाही झालेलं, पण हिला ऐकून कुठं घ्यायचं आहे, हिच्या डोक्यात एवढंच सुरू आहे की नाही, रुद्रच्या आईने रुद्रच्या जवळ अजिबात जाता कामा नये, तिला मी एवढ्या वेळा बजावलेला आहे तरीही ती का ऐकत नाहीये हा तिचा हट्ट असतो. आणि तेव्हा मात्र इकडे रुद्रकडे ती धावत येते आणि रुद्रला म्हणू लागते की का, मी तुला सांगितलं होतं ना, तू का घेतलेलं आहे असं त्यालाच विचारू लागते. तेव्हा मात्र रुद्र म्हणत असतो की अगं आत्या मला काय म्हणायचंय, ठीक आहे ना. आणि मग इकडे गिरिजा डॉक्टरांकडे आलेली असते, साळुंखे डॉक्टरांकडे हॉस्पिटलमध्ये ती आलेली असते. तेव्हा मात्र इकडे रुद्र तो चहा घेत असतो आणि रुद्रला ती मुद्दाम सांगू लागते तुला माहिती आहे का, तुझी मावशी आणि आई या दोघींचाही आपल्या घरावरती वाईट डोळा आहे, त्यांना ना आपल्या घराचं चांगलं झालेलं बघवत नाहीये आणि म्हणूनच मी प्रत्येक वेळेस तुझी काळजी घेते लहानपणापासून. तुझ्या आईला ना तू नको होता, तिला ना तुला जन्मालाच घालायचं नव्हतं असं म्हणत आता रुद्रच्या मनात काही वाटेल ते भरवायची तयारी तिनं सुरू केलेली असते आणि रुद्रच्या बाबतीत ती भरत असते, कान भरत असते. वासंती तिथं असते, लगेच वासंतीकडे येते आणि वासंतीचा हात विरघळू लागते.
वासंती म्हणत असते की वंश मला त्रास होतोय, असं नका करू, असं ती सांगत असते. परंतु ही मात्र ऐकायला तयार नसते. ही तर भावाच्या वरची रगील, ही कशाला ऐकते? ती मात्र आणखीनच त्रास देऊ लागते. तिथेच असतो रुद्र, पण त्याला माहिती नसतं. आणि ती म्हणत असते की नाही, हे सगळं जे काय तुझं चाललंय ना, ते मला अजिबात चालणार नाही, असं म्हणत तिने तिचा हात पिरघळत असते. ती बिचारी ओरडत असते, म्हणत असते की वंश मला त्रास होतोय, प्लीज तुम्ही माझा हात सोडा. पण मात्र ही ऐकायला तयार नाही आणि तिनं त्रास द्यायला सुरुवात केलेलीच असते आणि त्या पद्धतीने त्रास देत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सांगितलेलं असतं की लांब ठेवायचं, माझ्या भाच्याच्या जवळही फिरकायचं नाही. तेव्हा मात्र रुद्र म्हणतो की अगं आत्या, साखरेची काही गरज नव्हती, होती साखर टाकलेली. ती म्हणते बघितलं ना, असं विसरतं, म्हणून मी तुला सांगत आहे, जास्त ना तिच्या जवळ जात जाऊ नको, तुला माहिती आहे ना ती कशी आहे, असं बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र आता रुद्र तिथून निघून जातो. रुद्र म्हणतो की झालंय माझं, मी निघतो आत्या, असं म्हणत तो कामाला निघालेला असतो. आणि मग इकडे गिरिजा डॉक्टरांशी बोलत असते. ती डॉक्टरांना म्हणत असते की डॉक्टर, मला कळत नाहीये की मी काय करू, कारण हे सगळं जे आहे ना ते अशा पद्धतीने घडतंय. आणि दारू प्यायची थांबतच नाहीये, तो कंटिन्यू दारू पितच असतो. मला कळतच नाहीये की काय करू मी नक्की, बाची दारू सोडवण्यासाठी काय करावं लागेल, हा प्रश्न मला पडलेला आहे, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र गुरु इकडे तिला डॉक्टर म्हणत असतात की काय झालंय नक्की, कारण तुझ्या आईने काही कमी प्रयत्न केलेले का तुझ्या बापाची दारू सोडवण्यासाठी, होईल का व्यवस्थित, असं म्हणत डॉक्टर सांगत असतात. मग ती म्हणते की काही औषध आहे का. डॉक्टर मग तिला औषध देतात. तेव्हा ती औषध घेते आणि म्हणू लागते की चालेल, मी निघते आता, असं म्हणत ती निघतच असते. आणि नेमकं त्याच वेळी आता डॉक्टरांना ती पैसे द्यायला लागते. तेव्हा डॉक्टर म्हणतात की अगं, तू मालती सिस्टरची मुलगी आहे, याच्या आधी खूप वेळा यायचीस इथं, मला सांग, याच्या आधी मी कधी तुझ्याकडून पैसे घेतलेत का, मग आता का म्हणून मी तुझ्याकडून पैसे घेऊ, सांग बरं. आणि तू काही कमी केलंय का, तुझ्या आईनं काही कमी केलंय का, असं इकडे डॉक्टरांचं म्हणणं असतं. आणि ती जायला निघालेली असते. नेमकं रुद्रला आता त्याच्या लाडक्या आत्याने सांगितलेलं असतं की काकांची औषधं घेऊन ये. कसं आहे, सध्या बघितलं ना, मला असं होतं, मला ना आठवत नाही आहे रे, म्हणजे माझं ना कन्फ्युजन झालेलं असतं, असं ती सांगत असते. त्याचवेळी रुद्र म्हणतो की हो. रुद्र आता औषधं घेण्यासाठी आलेला असतो. जेव्हा रुद्र औषधं घेण्यासाठी आलेला आहे तेव्हा मात्र तिथे गिरिजा असते आणि गिरिजा रुद्रकडे पाहत असते. रुद्रचं काय चाललंय, काय नक्की करतोय, तो ना असा वेड्यासारखा उभा राहिलेला असतो. तिला असं वाटत असतं की हा माझ्या मागावर आलेला आहे. खरं तर रुद्रने तिच्या मागावर याची गरजच नसते, तो त्याच्या कामासाठी आलेला असतो. आणि मग तिथला जो कंपाऊंडर असतो तोही पाहत असतो की ह्याला काय होतंय. तेव्हा तो सांगतो की वॉशरूमला जायचं आहे. त्याला खरं तर जास्त वॉशरूम लागलेले असते, म्हणून तो पाय वाकडे तिकडे करून उभा असतो. त्याला कळत नसतं की आता करू काय, मला तर वॉशरूमला गेलं पाहिजे आणि इथून काय मला जाता येत नाहीये, आणि इथं वॉशरूम कुठे आहे तेही माहीत नाहीये, असं म्हणत तो उभा असतो आणि तो गेलेला असतो. तेव्हा मात्र इकडे त्याला सांगितलं जातं की या बाजूला वॉशरूम आहे. आणि जेव्हा तो वॉशरूमला जातो तेव्हा गिरिजा तिथे येते. इकडे गुरुजी आता नागेश्वरकडे आलेले असतात आणि नागेश्वरला म्हणत असतात की हे बघा, आता खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणून आलेलो आहे. नागेश्वर म्हणत असतो म्हणजे. गुरुजी सांगतात की खूप मोठा अनर्थ होणार आहे, लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे, असं गुरुजी नागेश्वरला सांगत असतात. नागेश्वर म्हणतो की काय करावं लागेल, आता तुम्ही उपाय सांगणार आहात का भीतीच घालणार आहात फक्त. तेव्हा गुरुजी म्हणतात की तुम्ही जी जी पापं केलेली आहेत त्या सगळ्या पापांची वाच्यता करायची. नागेश्वर म्हणतो की काय, आम्ही जी पापं केलेली आहेत ती सांगायची आहेत. तेव्हा गुरुजी म्हणतात की हो, तुम्ही आत्तापर्यंत जेवढी पापं केलेली आहेत ती समोर आली पाहिजेत. जेव्हा तो म्हणतो की काय तुम्हाला सांगायचे आहेत, आता मला सांगा, बेपासनं 10 बेचा पाडा 10 पर्यंत म्हणल्यावर जेवढं होतं ना तेवढी सगळी पापं केलेत, मुंड्या मुरगळलेत, त्याचबरोबर खून पाडलेत, तंगडी तोडलेत, चोऱ्या केलेत, 2 नंबरचे धंदे केलेत, सगळं केले, असं गुरुजींना तो सांगत असतो. तेव्हा गुरुजी म्हणत असतात पण हे सगळं जे काही आहे ना याच्या व्यतिरिक्तही तुम्ही एक पाप केलंय, विश्वासघाताचं, असं गुरुजी म्हणत असतात. म्हणजे नागेश्वरने विश्वासघात केलाय तो गिरिजाच्या आईबाबांचा. आणि नागेश्वरने त्या गिरिजाच्या आईबाबांना मारलेला आहे, अंगद महाजनला, त्याची बायको देवकी महाजन, त्यांची पोरगी छकुली महाजन, या सगळ्यांना संपवलेलं आहे, असं नागेश्वर आता स्वतःच्या तोंडाने बोलू लागतो. नागेश्वर जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो. नागेश्वर म्हणत असतो की हे सगळं केलेलं आहे. गुरुजी म्हणतात एवढी पापं केलेली आहेत ना, मग त्यासाठी तर बोलत आहे ना हे सगळं मी, असं गुरुजींना तो सांगत असतो. तेव्हा मात्र गुरुजी म्हणत असतात की हे बघा,
जे झालेलं आहे ते आहे, पण आता ही जी पापं केलेली आहेत ना, ह्या पापांच्या बद्दल जर काही प्रॉब्लेम झाला तर काय होईल याचा विचार केलाय का, असं बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता नेमकी घरी गिरिजाची आलेली असते, ती म्हणजे सगुणा. सगुणा तिथं आलेली असते आणि सगुणा जेव्हा या सगळ्या गोष्टी पाहते आणि गिरिजाच्या बापाला धमकावत असते, त्याला म्हणत असते की तुझं काय चाललंय, तुला माहिती आहे का, असं सगुणा बोलत असते. सगुणाच्या या बोलण्यातून एकच गोष्ट क्लिअर होत असते, ती म्हणजे की आतापर्यंत त्या पोरीकडे बघ, तिचा काल वाढदिवस होता, तिला उपाशी राहावं लागलेलं आहे. आणि सगुणा चिडलेली असते. सगुणा म्हणत असते की मला तुझं अजिबात पटलेलं नाहीये. मावशी म्हणतेस ना, तुझी आई आणि तू, मला सांग, तुझी आई आणि मी मैत्रिणी होतो, नशीब हे घर माझ्याकडे घाण आहे, नाहीतर या घराचं काय झालं असतं ना याचा विचारही केलेला नाहीये. कारण लक्षात येते का ह्या माणसाचं काय चाललंय ते, असं म्हणत सगुणा चिडलेली आहे. सगुणा बोलत असते. तेव्हा मात्र तिने येताना शेगडी सुद्धा आणलेली असते. लेकराला उपाशी झोपायला लागलं तेव्हा ती म्हणते की अगं मावशी हे राहिलं तुझं, तेव्हा ती म्हणते राहिलं नाही, तुझ्यासाठी आणलंय, तुझ्या मावशीकडनं आणखी एक तुला बड्डे गिफ्ट, असं म्हणत तिनं ते बड्डे गिफ्ट दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की हे घे. तेव्हा मात्र इकडे आता सगुणाला विचारते ती की तू केक पाठवलेला ना ग मावशी, उपाशी कुठं राहिले मी, असं बोलत असते. तेव्हा सगुणा म्हणते की नाही, मी नाही पाठवलं तुला केक. तेव्हा ती म्हणते अगं मावशी तू खरंच पाठवलेला मला केक. सगुणाने सांगितलेलं असतं की नाही ग, मी नाही पाठवला तुला केक. आणि मग त्यांचं हे दोघींचं बोलणं चालू आहे. तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हाच इकडे सगुणा त्याचबरोबर त्यांचं बोलणं चालू आहे. सगुणा आता गेलेली असते, तिने येताना केक आणलेला असतो आणि आपल्या लेकराचे लाड सुद्धा ती करत असते. तेव्हा मात्र आता इकडे इकडे सगळं सांगितलं जात असतं. छकुली महाजन हे नाव घेतलं जात असतं आणि नेमका रुद्र तिथं आलेला असतो आणि रुद्रच्या कानावरती ह्या गोष्टी पडतात. रुद्र म्हणतो कोणाच्याबद्दल बोलताय आबासाहेब, म्हणजे मला कळत नाहीये की कोणाबद्दल बोलताय हे सगळं, कोण आहे छकुली. लगेचच आता रुद्राने विचारल्या क्षणी त्याला घाम फुटलेला असतो. मला कळत नाही आबासाहेब, तुम्हाला एवढा घाम का फुटलेला आहे, काय झाले नक्की, असं म्हणत तो प्रश्नावर प्रश्न विचारत असतो. तेव्हा तो म्हणत असतो की काही नाही, ते असंच चाललेलं होतं गप्पा, आमच्या काम चालू आहे ना. मग गुरुजी तिथं असतात. मग छकुली कोण, छकुली गुरुजींची नात आहे, गुरुजींना नात झाली ना, असं नाव सांगितलं जातं. आणि इकडे मात्र या सगळ्या गोष्टी चालू असतात. तेव्हाच रुद्र म्हणत असतो की चालेल ठीक आहे, पण गुरुजी मला सांगा की तुम्हाला काय वेगळे पैसे द्यायला पाहिजेत का हो, तुम्ही आबासाहेबांचं भविष्य सांगता पण माझं भविष्य कधीच सांगत नाही. गुरुजी म्हणतात की तुमचं भविष्य खूप उज्ज्वल आहे चिरंजीव, तुमच्या आयुष्यात सुख आहे, तुमच्या आयुष्यात जे सुख येणार आहे ते तुमच्या जोडीदारणीमुळे येणार आहे, ती लक्ष्मीच्या पावलांनी तुमच्या आयुष्यात येणार आहे, हे सगळं गुरुजी सांगत असतात. तेव्हा मात्र गुरुजींचं हे बोलणं ऐकून इथे नागेश्वरला सुद्धा धक्का बसलेला असतो की नक्की गुरुजी काय बोलतायत, हे सगळं काय होणार आहे, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र गुरुजींनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळी या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इकडे आता नेमकी ह्याला गेलेली असते, कामावर गेलेली असते साडीच्या दुकानात, आणि दोघेही तिथं बोलत असतात. त्याचसोबतच आता काही केक जो दिलेला आहे तो रुद्रप्रताप घोडपरडेने दिला आहे हे कळलेलं असतं. आणि मग विशाखा आणि त्या दोघीही कामात असतात. मग विशाखा तिला म्हणते की मला सांग ह्यातला कोणता रंग तुला आवडतोय ग. ती म्हणते की हा छान आहे, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र मग विशाखा तिच्याकडे पाहते आणि तिला म्हणू लागते की हे बघ, हे ना तुझ्यासाठी. ते ऐकल्यावर ती म्हणते की अगं याची काय गरज होती, मला कळतच नाहीये की हे सगळं काय करतेस तू, याची काही गरज नाहीये, असं तिनं सांगत असते. तेव्हा ती म्हणते की अगं तू माझी मैत्रीण आहे ना. तेव्हा ही म्हणते अगं एवढी महागातली साडी कशाला ग मला. तेव्हा ती म्हणते मी काय स्वस्तातलं वापरत नाही, म्हणून तर बघितलं ना माझी मैत्रीण सुद्धा महागातली आहे, असं विशाखा बोलत असते. दोघीही बोलत असतात. आणि त्याच वेळी इकडे गुरुजींनी सुद्धा आता सांगितलेलं आहे, ते म्हणजे नागेश्वरला, की आता जेव्हा हा यज्ञ चालू होणार आहे तेव्हा तुम्ही जे केलेली पापं आहेत त्या सगळ्याची वाच्यता करायची आहे आणि लवकरात लवकर तुमचं हे जे गुपित आहे ते सगळ्यांच्या समोर येणार आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे आता गिरिजाच्या लक्षात येतं, ती चेंजिंग रूममध्ये गेलेली असते, साडी चेंज करण्यासाठी गेलेली असते. तेव्हा मात्र गिरिजाच्या लक्षात येतं काहीतरी प्रॉब्लेम आहे, कोणीतरी तिला पाहतंय हे जाणवतं. ती धावतच बाहेर येते आणि ती म्हणू लागते की तू होतीस का ग इथं आत्ता. तेव्हा मात्र ती म्हणते की नाही ग, मी नव्हते.
मग या दोघींचंही बोलणं चालू आहे, कोणीतरी गेलेलं आहे ही गोष्ट लक्षात येते. दोघीही बोलत असतात. तेव्हा गिरिजा म्हणत असते की मला ना खरंच जाणवते तिथं कोणीतरी होतं. तेव्हा मात्र आता बोलत आहेत आणि मग म्हणते की आता शोध घ्यायचा, कारण त्या चेंजिंग रूमला कोणीतरी असं होल पाडलेलं आहे, त्यातून बाहेरून एक व्यक्ती बघत असते आणि त्यामुळे हे सगळं झालेलं असतं. आता त्या माणसाला आपण शोधूनच काढायचं आहे असं दोघींनीही ठरवलेलं असतं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की विशाखाचा जो भाऊ आहे तो हे सगळं रुद्रला सांगतो. हे फोटो कोणी व्हायरल केलेत वगैरे सगळं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता तो म्हणतोय की आपण शोध घ्यायचा आणि हे शोधण्यासाठी रुद्र तिथं आलेला असतो आणि नेमका गिरिजाचा गैरसमज होतो. ती पोलिसांना बोलवते आणि याला पकडा, यानेच हे सगळं केलेलं आहे असं होतं. नेमका इकडे नागेश्वरच्या हातातला धागा सुद्धा त्याच वेळेस तुटलेला आहे आणि नागेश्वरला टेन्शन आलेलं आहे. नागेश्वरने गुरुजींना कॉल केलेला असतो. तो गुरुजींना विचारतो तेव्हा गुरुजी म्हणतात की आता अपशकुन घडणार आहे असं गुरुजी सांगत आहेत. इकडे उर्वशीला ही गोष्ट कळते की गिरिजा लोखंडेने ही पोलीस कंप्लेंट केलेली आहे. उर्वशीने गुंड पाठवलेत गिरिजाला मारण्यासाठी. आता इकडे गिरिजाला येऊन कशा पद्धतीने रुद्र वाचवणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.